तुकाराम 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 नाम घेता काप्यम नाम घेता काप्यम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम 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 नाम घेता काप्यम नाम घेता काप्यम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम घेता का पेयम नाम घेता पेयम धन्य तुको वास समर्थ धन्य तुको बा समर्थ धन्य तुको वास समर्थ धन्य तुको बा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ 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 जळे दगडा सहित वह्या जळी दगडा सहित वह्या जळे दगडा सहित वह्या जळी दगडा वह्या जैशाला ह्या तारियला जैशाला ह्या जैसाला ह्या तारीला जैसाला ह्या तारीला जैसाला ह्या तारीला जैसाला ह्या धन्य तुको बा समर्थ तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ धन्य तुको बा जेने समर्थ केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा नाही तुझा तुका विष्णू 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 नाही तुझा समर्थ धन्य तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ पार खुमाई माई पार खुमाई पार खुमाई पार खुमाई विठो पार खुमाई विठो पार खुमाई विठो पार खुमाई तुकाराम 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 हा तुकाराम 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 हा तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम काम धन्य तुको बा समर्थ
धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जे केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जे पुरुषार्थ जे पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला जेने केला पुरुष धन्य तुकोबा
विठ्ठल 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 कवरदा हरी विठ्ठल श्री देव तुकाराम नखी दे विठ्ठल 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 पुंडलिक श्री देव तुकाराम विठ्ठल 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 तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित भया फारी आल्या देशालया धन्य तुकोबा समर्थ जिने केला म्हणे रामेश्वर भट्ट बीजा तुका विष्णू नाही दुजा विठ्ठल 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 तुकाराम तुकाराम नाम घेता का बेयम आपली सेवा आहे ही सेवा चुकुरा म्हणून देवाने थोडं शक्ती दिलेली आहे बरं का तेव्हा सेवा जी आहे ही सेवा संतांच्या महाराजांच्या आणि वास्तव्याची सेवा आहे विठ्ठल 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 तेव्हा ते कीर्तन करते वेळी 2-3 आणि महात्म्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही पहिला महात्मा म्हणजे कोण असेल तर आमचे नत्तूजी महाराज बरोबर बाबाचे बसे तिथं बसायचे बाबा मी दर्शनाला गेलो म्हणजे फाटीवर थाप मारायचे मग कीर्तनाला यायचे चला मारुती बाबा कुठे भामचंद्रावर विठ्ठल 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 हे मधू तुझ्याकडनं येणं होत नाही बस खाली त्यांचे वाक्य बघा कोणाचे नत्तू बाबाचे रंग असायचा इथल्या ग्रामस्थ माणसावर सुद्धा थोडी वेळ झाली तर रागवायचे बघा इतका त्यांचा धाक होता इथल्या मंडळी ग्रामस्थ बघायचे आणि हा सप्ताह आहे जेव्हापासून मामासाहेब इथे येतात ना तेव्हापासून आहे मामासाहेब 1968 गेले तेव्हापासून हा सप्ताह आहे त्याच्या अगोदर आम्ही इथे यायचे सगळे भाऊसाहेब मोठे भाऊ वगैरे सगळे यायचे मामा इथे बाबूराव कुलकर्णीकडे प्रवचन करायचे लोक जमायला लागले बरं का सगळे देऊच इथं यायचे मग तिथलं कीर्तन इथे आलं प्रवचन म्हणजे ते प्रवचनाला सगळे टाळकरी मंडळी आपल्या संस्थेची असायची मोठे भाऊ भाऊसाहेब कदम माऊली नत्तूबा सगळे टाळकरी त्यावेळेस आणि रंग असायचा ते 1968 मामा गेले तेव्हापासून हा सप्ताह चालू आहे आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे आमची काही हजेरी कधीच लागली नाही विठ्ठल 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 नत्तूबाचं सांगणं असायचं नांदगावच्या सप्ताहामध्ये आणि सुजुमऱ्याच्या सप्ताहामध्ये दौऱ्यामध्ये काही तुम्हाला शिकवते पण येतच नाही
शिकवावं लागतं इथे. दौऱ्यामध्ये येऊ शकत नाही तुम्ही. मग 2 कीर्तनं तुमच्याकडे दे, एक सदुमिराचं आणि एक नांदगावचं. बरं का, नांदगावला यायचं आणि एक सदुमिराचं निष्काम सेवा म्हणतात त्याला. म्हणजे काय वाटतं, नांदगावला जमत नाही आता, लांब पडतं ते. नाही तर मी आणि नाना कोठेकर यायचे पाहिजे. हे मात्र सेवा चालू आहे आपली. बाबा म्हणायची, हे आपली सेवा आहे बरं का, चुकवायची नाही. म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे की विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. असा आनंद आहे. भरपूर विद्यार्थी वर्ग असायचे तेव्हा. संताजी महाराजांचं काय पाहायचं. संताजी महाराज म्हणजे जिथे जिथे तुकोबाराची आणि आठवण होते ते तिथे तिथे संताजी महाराजाची आठवण झाली. सावलीप्रमाणे असायचे. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आम्हाला काही नाही, जास्त वेळ घेत नाही. ही पुण्यभूमी आहे. तेव्हा संताजी महाराज हे मुळामध्ये चाकणचे राहणारे. मग त्यांची आई सुदुमऱ्याची होती, ते मथाबाई नाव होतं तिचं. आणि म्हणून इथे आपल्या माहेरी ती आली आणि इथे तिच्याबरोबर संताजी महाराज आले. पूर्वीचा काळ शिक्षण कुठलं काय घटलं, मग शिक्षण कोणतं काही राखणे. मग भंडारा डोंगरावर ते संताजी महाराज बालवयामध्ये गाई राखत होतात. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. मग तिथे जगद्गुरु तुकोबाराची गाठ पडली बघा. आणि तुकोबाराय निवांत वृक्षबल्ले आम्हा सोयरे बंजरे. आणि तिथे अभंग म्हणायचे. आपले संताजी महाराज जाऊन बसायचे. पुढे संताजी महाराजाच्या मनामध्ये आले, एवढं मोठं अमृताची गंगा वाहून राहिली, याचा लाभ करून घेतला पाहिजे नाही का. सरोवर बांधून आता आपण तुमचे हे बांधून आपण जसं गंगेच्या पाण्याचा काय करून घेतो, उपयोग करून घेतो, त्याप्रमाणे या वाणीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. बऱ्याच आईला संताजी महाराज सांगायचे, म्हणले आई एक महात्मा आहे, काय गोड भजन करतो. म्हणलं कोण आहे. म्हणलं बोलत नाही काही नाही, फार ते विचारतो. मग ते काय करायची. म्हणलं जा, जो महात्मा आहे त्याच्याकरता शिरा करून द्यायची बघा, थोडा चांगला महात्म्याला द्यायचा. तुमचे संताजी महाराज तुकोबाराला विनंती करायची घ्यायची, माझ्या आईने पाठवलेला आहे, थोडा तरी खा, थोडा तरी खा. म्हणजे बा तूच खा की. परिचय पडत गेला. त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे महाराज मला लिहिणं माहिती नाही. मला जर लिहिणं असतं तर म्हणलं तुमचे अभंग लिहून काढले असते. त्याची इच्छा म्हणून तुकोबारायने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला बा. नाथ महाराजाचा जसा गावावरती तसा संताजी महाराजावरती. मग अभंग म्हटल्यानंतर कागद कुठले काय, पळसाची पानं नाही. आणि ती पळसाची पानं तुकोबारायने पाहिलं की ते कागद व्हायचे बा. मग तुकोबारायने अभंग म्हणावा आणि संताजी महाराजाला लिहून द्या. हे खरे उपकार संताजी महाराजाचे आहे. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. भागीरथ आणि गंगा निसण्याची तुम्हाला काय बरं. उपकार कोणाचे आहे. भागीरथाचे. असे त्यांचे आपल्याला काय केले पाहिजे. एकाच्या काय वारे मुगली बहुतांचे कोळे, त्यांचे आपल्यावरती उपकारच होऊ शकत नाही. म्हणजे आता त्याचे खरे उपकार जर तुम्हाला आम्हाला पाहिजे असेल तर कोणाचे आहे. संताजी महाराज. तेव्हा असा आहे संताजी महाराजांचा दरबार दिवसेंदिवस आणि आता विस्तार पावत आहे.
इवलेचे रूप लावियेले द्वारी वलेसे रूप लावियेले द्वारी इवलेसे रूप लावियेले द्वारी इवलेसे रूप लावियेले द्वारी वलेसे रूप लावियेले द्वारी वलेसे रूप लावियेले द्वारी इवलेसे रूप लावियेले इवलेसे रूप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला त्याचा वेलो गेला गगनावरी त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला इवले से रोप लावियेले द्वारी इवले से रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला म्हणून तुकोबाराच्या बरोबर संताजी महाराजाचे उपकार काय केले पाहिजे, मानलेच पाहिजे. ज्ञानोबारायाचे जसे उपकार आहे तसे सच्चिदानंद बाबाचे उपकार काय केले पाहिजे. सच्चिदानंद बाबा झाले नसते तर ज्ञानेश्वर मिळाली असती का, गावा झाला नसता तर भावार्थराव मिळाला. म्हणून त्याहीपेक्षा अधिक उपकार ते संचय करून ठेवलं त्यांचे उपकार आहे. आणि जास्तीत जास्त उपकार म्हणजे आता कायद्यावरचे कागदावरचे गाथा आपल्या कंठात आणणाऱ्या विद्यार्थ्याचं अभिनंदन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कागदावर तर पुसले जाईल, कागद जळायला जाईल, इथलं पुसत नाही आणि जळायला. मग त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी पाठ करून घेणे वगैरे जे काही उपकार आहेत ते आज उपकारात तुम्हाला आम्हाला आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालेले असे जोग महाराजांचे उपकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज 25 पोरं ज्ञानेश्वरी गाथा पाठ करून राहिले. किती 4थ्या वर्षातून सुटले म्हणजे काय करायचं आम्ही सांगत असतो, जा ज्ञानेश्वरी पाठ करा. म्हणलं 2 अध्याय पाठ केली तर अरे 2 अध्याय पाठ केव्हा केली, पाठ करत चालत घेतली म्हणजे अशी प्रेरणा देणारे आणखी हे सगळं क्षेत्र आहे. म्हणजे नत्तवा असायचे इथे जो कोणी ज्ञानेश्वरी पाठ करेल तर म्हणले पाताला शिळी भाकरी यायची नाही, ताजी भाकरी, रात्रीसुद्धा कोणती भाकरी अशी आहे का प्रथा कुठे. एकदा मधुकरी दिल्यानंतर रात्री देत असते हो कोणी, पण तो जो नत्तवाची अध्या ताजी भाकरी द्यायची आता बहुत सुंदर आहे. आता संताजी महाराजांचा आणि उत्सव असल्यामुळे ज्यांच्या प्रित्यर्थ हे बीजेचा उत्सव आहे असे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारा आहे. तेव्हा तुकोबारा कळायला पाहिजे असते. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अवहेलना होत असते. एवढे मोठे रामेश्वर भटला प्रवास करत असताना अलगडच्या फकीराची 12 होती बा, अनगडच्या फकीरा. संत आपल्या रामेश्वर भट्टाने स्नान केलं बघा, ती वार्ता त्याला कळाली. सांगितलं म्हणजे अच्युत बाबा तुम्ही नाम कसं केलं, इथे स्नान कसं केलं, जावा बोले वैसे डुबके दे. आणि तो वर आला की अंग व्हायचा बघा,
आता पाण्यात तरी किती दिवस राहायचं. शेवटी ज्ञानोबारायकडे धावत गेला. माऊलीला सांगितलं म्हणजे माऊली वाचवा आता, संपलं पडलं आमचं आता. माऊलीने सांगितलं आता या वेळेला कोर्ट आमचं बंद आहे. मग कोर्ट भाजपचं आहे. चला विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायकडे जागे. तुकोबारायकडे गेला बघा. तुकोबाराने काय केलं बरं का, एकच अभंग दिला बा आणि त्या स्वतःचं नाव दिलं बा. झाले आराम देह माझे म्हणे रामेश्वर त्यांच्या समागम. म्हणे रामेश्वर ईश्वर त्यांच्या समागम म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे. म्हणे रामेश्वर त्यांच्या समागम म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे. झाले हे आराम देह माझे झाले हे आराम देह माझे. झाले हे आराम देह माझे. तेव्हा मरता मरता आपल्याला वाचवलं जर कोणी असेल ते सारं श्रेय तुकोबारायकडे. काय तुकोबारामध्ये शक्ती आहे. तर नाव घेतलं तर यमसुद्धा काय करतो. म्हटलं आमच्याकडे यमसुद्धा काय शक्ती आहे असं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. तू तुकाराम 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 नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ तुकाराम नाम घेता नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तेव्हा रामेश्वर शास्त्री आपल्याला जो अनुभव आला, अनुभव हे आले आणि ते या जगात तो का म्हणे चाखून सांगे. माझा अनुभव आहे माझा आम्हाला अनुभव आलेला आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. म्हणून रामेश्वर आपण म्हटलं तुकोबाराच्या विषयीचा आपला अनुभव सांगतात. म्हणलं काय धन्यता द्यावी, कोणची उपमा त्यांना द्यावी. जगामध्ये तुकोबाराला आणखी उष्णता त्यांचं वर्णन करण्याकरता शब्द नाही. काय वाण माता न पुरे. कोणती उपमा आहे.
शेवटी एका शब्दामध्ये सांगतात कोण तुकोबा आहे. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला जसे ज्ञानीयांचे राजे ज्ञानी पुष्कळ आहेत. त्याचे राजे कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज. तसे सगळे धन्यवान आहेत. त्या सर्व धन्यवानाचे राजे तुकोबा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी धन्यता तुकोबराशिवाय जगामध्ये दुसऱ्याकडे नाही. ज्ञानियांचा राजा महाराज असे जगद्गुरु धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या तुकोबा साधी समजू नका. इतर माणसाप्रमाणे समजू नका. संत नव्हती जगा संत नवती जगा माणसाच्या संताच्या सारखे म्हणून त्या काळाचे असलेले रामेश्वर सातचे भट्ट ते म्हणतात तुकोबाराला सामान्य समजू नका. म्हणलं का नाम घेता नका पे यम. जसं नाव घेतलं तर यमाला थरथर कापते. ही त्याच्या नावात शक्ती आहे. तुकाराम तुकाराम. आपल्या इतिहासामध्ये सुद्धा असं पाहिजे. ते औरंगजेब बादशाह आणि शिवाजी महाराजांचा काळ होता. त्या काळामध्ये मग काय व्हायचं, औरंगजेब सैन्य घोडदळ असायचं आणि पाणी पिण्याकरता नेल्यानंतर ते घोडं पाणी पित नसत बघा औरंगजेब बादशाहचे. मग ते स्वार करणारे लोक म्हणायचे काय म्हणला तुम्हाला काय शिवाजी दिसतो का पाण्यात? इतका धाक होता बघा शिवाजी. हिंदवी राज्य निर्माण करणारे कोण? इतका धाक होता. नाम घेता कापे. शिवाजी नाव घेतलं की औरंगाचं सैन्य थरथर कापत असे. त्याप्रमाणे तुकोबाराचं नाव घेतलं की यम थरथर कापतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून रामेश्वर भट्ट आणि शिवाजी महाराजांचं तुकोबाराचं वर्णन करते वेळी मोठ्या गोड शब्दामध्ये वर्णन करतात. ते अभंगाच्या दुसऱ्या चरण. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला जेणे केला जेणे केला अर्थ धन्य तुकोबा जे समर्थ पुरुष असतात ते काही करू शकतात. त्यांच्या मनात आलं तर देव पूर्ण करत असतो. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा
आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणा तरी हो समर्थ पुरुष असतात. पुरुष म्हणणं हे सुद्धा योग्य नाही. समर्थ असतात. समर्थ कोणाला म्हणत असतात ज्याच्या ठिकाणी कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती. काय दगडाची कुठं बाई होत असते का? शक्य आहे का? एकदा तो ज्ञानेश्वरी वाचा की करोडो जन्म जरी आणखी एकदा दगडाची यात असं आहे ना, शेवटची जी शाखा आहे बरं का या संसाराची, ती शेवटची शाखा म्हणजे दगड आहे. विठ्ठल 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 3 शाखा सांगितलेल्या आहे. संसाराचं वर्णन करते वेळी 15व्या अध्यायामध्ये सत्वगुणाची शाखा ब्रह्मदेवापर्यंत जात असते. पुढे वाढणे नाही, जीवाची संपलं. रजोगुणाची शाखा मनुष्य देहापर्यंत जाते आणि तमोगुणाची शाखा ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट आणि पाषाण. एकदा दगड झाल्यानंतर त्याला काही बोलता येते का माझा उद्धार करा म्हणून? खालची शाखा आहे ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट आणि पाषाण. तृण तरी बरं आहे किंवा वृक्ष तरी बरं, वाढ तरी असते. दगडामध्ये ऐसे येणे अनुभवे जो तमवृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी का झाड का कमी होय खाली पडणार. तेव्हा अशा या जीवाचा उद्धार करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल संतामध्ये, म्हणून कर्तुम शक्ती. भगवंताचा चरणरस लागता बरोबर दगडाची बाई झाली. कर्तुम शक्ती विठ्ठल 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 शिळा होती मनुष्य झाले. राजमात्र तारिली अहिल्या शिळा. याला कर्तुम शक्ती म्हणतात. वानरा कुठं कुठं राहून मारला जात असतो का? शक्य आहे का? हा केला तर सगळे वानर हात पण शक्ती कोणाची आहे असं आहे ना. म्हणून वानरा हाती लंका घेऊ म्हणे. कोणती शक्ती? त्याला कर्तुम शक्ती म्हणतात. अर्जुनामध्ये काय सामर्थ्य होतं का? ते काय ज्याच्याशी युद्ध करून विजय मिळवला ते द्रोणाचार्य म्हणजे काय कडी खाण्याचे बुचरू. हा पार्थ द्रोणाचा केला केला. शिष्यापेक्षा बापू शिष्य गुरु सवय असते. तरी सुद्धा भीष्माचार्य असू द्या, द्रोणाचार्य असू द्या, भगवंताच्या कृपेमुळे आणखी सर्वांना परास्त केला. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्जुनाची शक्ती एकला अर्जुन परी न जिण्याची काही सगळी. याला अकर्तुम शक्ती म्हणतात. आणि अन्यथा कर्तुम म्हणजे काय? विठ्ठल 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 विठ्ठल. दोजाचा स्वभाव नाही. दगडाचा पाण्यात टाकल्यानंतर बुडणार त्याचा काय स्वभाव आहे का? त्या स्वभावाच्या विरुद्ध करणं दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगणं. जळी दगडा सहित बया
लाला जळी दगडा सहित वया तारी आल्या. हे दोन प्रवाह आहे. देवाने तारला असं म्हणतात. एक प्रवाह असा नाही तो जळी दगडा सहित वया तारी आल्या. देव नाही तुकोबाने तार. मग देवाने काय झोप काढली का? काय रक्षण केलं. विठ्ठल 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 वयात तारवल्या एक शक्ती कोणाची आहे? नथुबा म्हणाली. जळी दगडा सहित तारी आल्या तुकोबाराने. देवाने काय रक्षण करून वर आणून दिलं. म्हटलं तुमच्या कथा घेऊन जात मी. ठरव विठ्ठल 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 म्हणून धन्य तुकोबा समर्थ. आणि जे नाही केला पुरुषार्थ. त्या आणखी आपला अनुभव सांगतात. रामेश्वर भट्ट ते म्हणतात तुकोबार आहे कोण आहे? अभंगाच्या शेवटी माने जा मने भट्ट देने के देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देवच त्या रूपाने आणखी अवतीर्ण होत असतो. आमचे ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखामा. आणि जगतवर तुकोबार आहे की महाविष्णूचा. इथले आपले देव करू ते म्हणले तुकोबार आहे हे महाविष्णूचा अवतार आहे. आणि म्हणून एवढं मोठं कार्य त्यांच्याकडून होऊ शकतं. धन्य तुकोबा विठोबा रखुमाई हो बाबा हा रखुमाई रखुमाई बोल श्री
तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता यम नाम घेता का पेयम तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ पुरुषार्थ पुरुषार्थ
जेने जेने केला पुरुषार्थ पुरुषार्थ जेने केला पुरुष जेने केला पुरुष जेने केला पुरुषार्थ जेने केला विठ्ठल 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 बोला मंडळी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तेव्हा देऊला आणखी बोलवा महाराजांच्या उदरी कनकाबाईच्या उदरी जन्माला आलेला हा सूर्य नाही का. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई सूर्य म्हटलंय. जगी सूर्य जैसे प्रकाश आहे. हा सूर्य उदयाला आला म्हणजे सर्व अंधकार एकाच खोलीतला जातो का? मग कुठला जातो? भारतातला का? अरे ब्रह्मांडातला जातो. एक किरण त्याचा सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार घालवण्याची शक्ती जर कोणाची असेल सूर्यकिरणामध्ये, त्याप्रमाणे सूर्याची आहे परी आणि तुका लोकी क्रीडा असा ज्ञानरूपी सूर्य देवगावामध्ये जन्माला आला. म्हणून देवची काय म्हणणे ज्ञानोबाराच्या अलंकापुरी पुण्यभवी भारत मातेला सुद्धा पूर्ण करण्याची शक्ती विठ्ठल 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 जो जो आणखी जीव या ठिकाणी जन्माला आहे त्याला पूर्ण करण्याची शक्ती भारत मातेच्या सुपुत्राला प्राप्त होय म्हणून देवाने पाठवलेले आहे. आणखी हे त्या कालाला अनुसरून धर्म टिकवणारी महात्म्य आहे. म्हणून जगतभर आहे, तुकोभर आहे. आपलं जर हे असतं त्याच्यामध्ये युग संख्या असते. कृतात प्रेतात बापर आणि कली. आता कोणताही कली आहे. मग कृतयुगामध्ये तुकोबर आहे कोण होते? प्रल्हाद होते. विठ्ठल 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 उच्चार प्रल्हादे बिंब प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता हरिमुखे म्हणा मुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा उद्धवाला धला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कृष्ण उद्धव प्रल्हादाला काय शिकवावं लागला कारण आणखी देवाचं चिंतन करणं शिकवण्याची आवश्यकता आहे का? आहे ना.
नाही का 70 उच्चार प्रल्हादी बिंब. पहिल्याच्या कापुराच्या वातींवर जळल्या, सांगण्याचं कामच नाही. नामदेव महाराजांचं तसं आहे. जन्माला आले तर देवाचं नाव घेऊन आले. बरं इतिहास आहे. काय नाव ठेवावं तेवढं म्हणलं तर काय नाव ठेवायचं असं म्हणून बाया मंडळी आणखी सांगतात. म्हणले बाबा मला मूल बघू द्या, मूल बघू द्या असं म्हणणारा तो परमात्मा होता बा. आणि परमात्म्याला इतकी आवड उत्पन्न झाली किंवा आपला भक्त पाहतो. म्हणलं देवा तुम्हाला काही पंचांग बिंचांग कळतं का? भगवान म्हणायला लागले सगळ्या जगाचं पंचांग मलाच माहिती, मला अगोदर मुलगा बघू द्या. आणि पाहण्याकरता पाळण्यापर्यंत जातात. पाय मुदत जातात का दन दन करत जातात. आणि डोक्यावर त्याचं तोंडावरचं फडकं बाजूला करतात. श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा. भगवान आपले कान नामदेवराच्या मुखाशी लावतात. ते 12 दिवसाचं फळ श्री विठ्ठल. 70 उच्चार शिकवावं लागत असतं का? हे जन्माला आले तर घेऊन येत असतात. लगेच परमात्म्याने सांगितलं नाम हाच आमचा देव आहे. नाम हाच देव असल्यामुळे यांचं नाव काय ठेवा? नामदेव. म्हणून त्यांच्या घराण्यामध्ये नामदास म्हणतात. केशव नामदास, तुळशीराम नामदास. आणि तुकोबाच्या घराण्यामध्ये गोसावी विठ्ठल 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 विठ्ठल. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 70 उच्चार प्रल्हादी बिंब. काही सांगावं लागत होते असं. जेव्हा आणखी परमार्थ करा, भगवंताचं चिंतन करा, सांगण्याचे काय नाही आवश्यक होतं. 70 उच्चार उद्धवाला गला कृष्ण झाला आहे. एवढा अर्जुन आहे उगीच. भगवान गीता सांगतात का? सगळ्या बाबतीत जरी परिपूर्ण असेल, अर्जुनाचे केस जय कृष्ण म्हणायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा अर्जुन असा होता. आणखी आपले जे केस होते ते मोकळे केले होते. परीक्षा पाहण्याकरता भगवंताने आणखी उद्धवाला घेऊन गेले. म्हणला देवा तुम्ही अर्जुनाचीच बढाई सांगता, अर्जुनाचं सर्व सांगता, आम्ही काय तुमचे भक्त नाही का? मग आता भक्त कसे असतात हे दाखवण्याकरता भगवंताने अर्जुनाच्या मालामध्ये नेलं. आणि अर्जुनाचे केस द्रव सुभद्राशी वाढवत होती बघा. आणि लगेच आणखी खून केली म्हणायला लागले. म्हटलं अर्जुनाला पाठवत जा म्हणायला लागले. त्या सुभद्रेला काय माहिती ते. म्हटलं या देवाला काही कळते का रे? खुशाल म्हटलं मला आणखी ते केस वाढवायला सांगा. पण आज्ञा आगाऊपणा करायचा नाही जायचं. आणि ज्या वेळेला आणखी उद्धव केला आणि केस घेतली बघ, त्या प्रत्येक केसामधून श्री विठ्ठल ध्वनी निघत होते. घेऊन येत नसतं. उद्धवाला तुला कृष्णदासा म्हणून परमात्मा त्याचे केस आढळतात. तात्पर्य कशाकरता सांगितलेलं आहे? मग याला या भक्ताला कोणती उपमा द्यावी असं त्याप्रमाणे. आणि तोच सूर्य तेच आणि प्रल्हाद महाराज आमच्या तुकोबराच्या दृष्टीने अवतार आहे. म्हणून कृतयुगामध्ये तुकोबराचा अवतार प्रल्हाद होता. 70 उच्चार. त्रेतायुगामध्ये अंगद होते. द्वापार युगामध्ये उद्धव होते. आणि ते चौयुगाचा भक्त नाव उभा आणि त्याच्या सेवेला गे. चौयुगाचा भक्त चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. प्रीती जाणे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे प्रीती जाणे, पाठीमागे डोळे प्रीती जाणे. प्रीती जाणे, प्रीती
पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. म्हणून तुकोबरा हे किती वर्ष युगाचे व्यक्त आहे. ते आमचा पाळत नाही. आम्ही आवाजाच्या बाबतीत विचार करत नसतो. आणि त्याच्याचे कीर्तनकाराचं काम कोणाचं असते. कीर्तनकार उभा नाही राहिला तरी चालेल, पण आवाज काय पाहिजे. माझा तुकोबराय कोण आहे? ज्या देवभूमीमध्ये जन्माला आले तुकोबराय कोण आहे? हा मोठा अवतार अशा लहान सहान घराण्यात होत असतो का? माझ्या वडिलाची आणि तुझी चरणसेवा. म्हणून विश्वंभर बाबापासूनची आहे. लोकांचा थोडा गैरसमज होत असतो जिजाबाईच्या बाबतीमध्ये. ते म्हणतात काहीतरी अवागत्य शब्द तुकोबाराच्या जिजाबाईच्या बाबतीत. तसं नव्हे बघा. तुकोबारा जेवल्याशिवाय आणखी जेवण ग्रहण करायचं नाही. हे महान पतिव्रते कराय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराच्या पश्चात सगळा संसार कोणी सांभाळला? जिजाबाईंनी सांभाळला. असं त्यांचं ते घर एखादा शब्द बोलला तो घरगुती शब्द आहे. तेवढ्यावरून जिजाबाई अशा होत्या असं म्हणता येईल. ज्या अर्धे जिजाबाईचा काटा कोण काढतो? परमात्मा काढतो. बरं का? एवढा मोठा लखपती माणूस ते फुकट तिथं स्वप्नात सुद्धा येत नाही. आणि अवतार नाही का गुराख्याचा अवतार धारण करून जिजाबाईचा काटा काढतो. काय जिजाबाईचं पुण्य असलं पाहिजे. मग सामान्य आहे तिथं जायचं आहे का? आम्ही ते देऊला भंडाऱ्यावर चाललं आहे ना मंदिर. म्हणलं तुकोबारा एवढी प्रसिद्धी देता जिजाबाईने काय केलं? मग जिजाबाई नाही का माणसाला तुकोबारा आहे, बाहेर जिजाबाई. विठ्ठल 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 नाही का जेवढे आणि ख्याती शिवाजी महाराजांची आहे तेवढेच ख्याती जिजाबाईची आहे. सहज सांगितलं तुम्हाला. असे तुकोबाराच्या पुण्यभूमीमध्ये जन्माला आले. त्याच पुण्यभूमीमध्ये आणि संताजी महाराज जन्माला आले. तेव्हा जसा आणखी परमात्मा त्यांच्या सेवकामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही भेद राहत नाही. जो सेवक असतो त्याला पूर्ण करण्याची शक्ती गुरुमध्ये असतात. ज्या बोधावरती आणखी सद्गुरू असतात तोच बोध दिला माझा मार्ग दाविला नीट. म्हणून ज्या याच्यामध्ये आणखी बोधामध्ये जगद्गुरु तुकोबाराय होते तोच बोध संताजी महाराजांना मिळाला. विठ्ठल 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 कृपा कटाक्ष. कृपा कटाक्षण आलिले आपुले पदी बैसविले बापर कुमा देवर विठ्ठले भक्ताना. म्हणून जगतभर तुकोबाराच्या घरची सगळी बालगोपाल मंडळी ही सामान्य होती. पूर्ण बोधावरते ते काय आणखी एकाचा अधिकार आपण सांगावा. जेवढा अधिकार असला त्यांना बोध देण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठहून आले. काय त्यांचा घराट आहे. लहान असणारी बाई भगीरथी तुकोबाराच्या करिता केवढी निवडत आहे.
तिच्याकरता तुकोबाला यावं लागेल. येलेश्वरा ते आणि दूध नंदीचे काढले, काय तिचा आणखी अधिकार. वडील आपल्या अंमलला न विचारताना निघून गेले म्हणून इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडी टाकणे. भगवंताला काळजी परमात्म्याने मासाचं रूप धारण करून तिला पुन्हा काढला आणि बाबाच्या पोटे भागीरथी करी बाबा गेले कोय. बाबा गेले कोणा गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. गावा कोणा गावा, बाबा कोणा गावा, करी धावा. त्याच्याकरता आणखी चुकोर आहे पुन्हा आली बा. दारावरती रात्रीची वेळ थाप मारली. म्हणलं दार उघड. भागीरथीने दार उघडता बरोबर तुकोबराय दिसले. मिठीच मारली बघा. म्हणले बाबा मला सोडून तुम्ही कसे गेले सारखं. म्हणलं हे बा तुम्हीच सांगितलं होतं मी शेवया खाण्याकरता येणार, अन्न शेवया खाताना तुम्ही निघून गेले. तुकोबराय म्हणायला लागले आता वेळ लावू नका, लवकर शेवया काय करा तयार करा, पण खाण्याकरता काय पाहिजे बरं का. नाही खाण्याकरता काय लागत असं जर्सी गायचं दूध बघ दूध पाहिजे ना. मग ते भांडं घेऊन गावामध्ये फिरली. म्हणले माझे बाबा आलेले आहे, शेवया खाण्याकरता दूध पाहिजे ना. प्रत्येकाचा आवाज द्यायचा, दूध नाही बरं का. म्हणलं आपल्या वडिलाकरता वेडी झाली. एकदा मनुष्य गेलेल्यानंतर परत येत असतो का. आजकालचा असाच नारा आहे बघा. एकदा माणूस गेला म्हणजे काही होऊ शकत नाही. हे आपलं गणित लावतो विठ्ठल 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 विठ्ठल. मग म्हटलं कसं येऊ शकत नाही. वेडी झाली म्हणायला लागले तू आणि आपलं आम्हाला ठसवते का. दूध तर दिलंच नाही पण 10-5 ठसवल्याशिवाय. म्हणजे बाबा दूध मिळालं नाही. चेहरा उतरला होता आमच्या तुकोबाराने. ते भांडं घेतलं बघा आणि येलेश्वरा ते पूजिले. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध 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 नंदीचे काढिले, दूध दूध नंदीचे काढले. धन्य तुकोबा समर्थन जेणे केला हा पुरुषार्थ. एक 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 काय असं तुकोबाचं. शेवटी आणखी तुकोबर आहे. आम्ही उपदेश करतो तरी लोकांच्या चित्तावर त्या ठसवला नाही. म्हणून शेवटी तुकोबाने आपलं अवतार कार्य संपवलं. का
मनामध्ये आणलं. म्हणजे आता आपला अवतार काय करायचा, संपवायचा. मग आता अवतार संपवायचा म्हटल्यानंतर जाणार कुठे, जिथून आले तिथे. म्हणून आता दिसो नये नाहीसे करी. म्हणून पहिला आणखी विचारणा कोणाला केली, तुम्ही सनकाधिक संत पिता कृपा तुम्ही सनक संत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत संत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत तुम्ही संत म्हणविता वंत म्हणविता वंत म्हणविता कृपावंत. मग संतांना भेटून जगदगुरु तुकोबारांनी सांगितलं, म्हणलं आता एवढा आमच्यावरती उपकार करा, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा, एवढा करा, एवढा करा उपकार, 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 एवढा उपकार, एवढा उपकार देव सांगा नाम एवढा करा उपकार, एवढा उपकार उपकार. माझी भाकावी करुणा निर्वा पंढरीचा राणा. तुका म्हणे माझा आठवण मूळ लवकरी पाठवा. देवाचे अंतरंग बघ, गरुडाचे पाय ठेवी म्हणले, तुम्ही वाहनात वेगळे अनावात बघाडी माझ्या दिनात देवदरी. लक्ष्मीला प्रार्थना केली न, तो फार गोड सांगायचं बरं का. आणि असं चरण म्हणायला गेलं का आमचे रामचंद्र बाबा बोधे झटकन उचलायचे, विठ्ठल विठ्ठल आणि मला ते इतकं लवकर कसं सेवा कोणाची केली ती गाथेची, रामचंद्र बाबा बोधे बरं का. आणि जो भेटेल त्याला एक कथा पाठ कर, काय कर कथा पाठ. आणि त्याला जेवढ्या सुविधा लागेल तेवढ्या सुविधा द्यायच्या. धोतर पाहिजे का, कपडे पाहिजे का, पैसे पाहिजे का. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी नत्तुबांच्या पायावर पाय चढत आलेले नत्तुबा सुद्धा पाठ करणाऱ्या विद्यार्थ्याची सर्वतोप्रकारे सेवा. आज ते आपल्या नाही, आज जर असते तर त्यांना केवढा आनंद झाला. नाही आनंदाची जोडा नाही आनंद दासी जोडा नाही आनंदाची गोडा. सांगत गोष्टीला गोडा, सांगत गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा चाडा, आला चाडा तुका मने भिडा आने भिडा भक्तीची भिडाचे मने भिडा भक्तीचे. दिले पाय कान, दिले पाय कान, दिले इंद्रिय पाय कान.
तुकोबराचा निरोप सर्वांना आणखी सर्वांनी देवाला सांगितला आणि आपल्या प्रिय भक्ताचा वैकुंठातल्या लोकांचा उद्धार करण्याकरता स्वयं भगवान आणि तुकोबाला नेण्याकरता येतात. पहिला आले हरी, शंख चोपे घरी, उचलेला हवाय तुका लिंगेला दे. मग काय गरिबी आहे का श्रीमंती आहे देवा विचार करत असतो का? पाहुणे घराची आजी आले ऋषी, आजी आले ऋषी, आजी पाहुणे ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आजी आले ऋषिकेश, आजी भगवंताचा हात तुकोबराने धरलेला आहे, तुकोबराचा हात भगवंताने धरलेला आहे. ऐसे बोलत चालत पुढे आणखी तुकोबराच्या कर्माचे काय म्हणणं. मोडक्याच्या बाजांमध्ये वाकडाच्या तिथं काय अलीकडचा काळ आहे का? म्हणलं देवा बसा याच्यावरती. देवा बसायला गेली बा खाली चाले खाली कारण बाज कशी होती मोडक्याचा बाजार. मग देव खाली आल्यानंतर लगेच देवाने सांगितलं तुकोबार आहे काय आहे उचला जरा मला म्हणून आता द्या. आणि तुकोबाराने सांगितलं मंडळीला म्हणलं हे पहा जेवढे पक्वान नसेल तेवढे पक्वान करा. श्री बालाजीचा माझा पाहुणा आलेला आहे जे जे पक्वान नसेल ते ते करा. जिजाबाई रागवल्या म्हणलं आहे का काही करावं नाही सामग्री आहे का? म्हणलं काय सामग्री आहे? म्हणलं पासावर पीठ आहे की रांदियला कना चार कोप जर जर कोप बुडकी जर जर दरदरीत पाण्यानं माझी बांधलेल्या कन्या. या कन्यामध्ये आमच्या पांडुरंगबा वैद्य सांगायचे आंधळ्या कन्या डोळ्यात कन्या. आंधळ्या कन्या म्हणजे कोणत्या ठेवल्यानंतर जिथं जाणी जातात त्याला आंधळ्या कन्या म्हणायच्या. आणि ज्या भेटण्याकरता इंद्राणीला जातात त्यांना तुकोबाराच्या करच्या कोण्या करच्या. तेव्हा पत्रावळीला गेल्यानंतर झालं म्हणून आपल्या भक्ताच्या प्रिय भक्ताच्या कन्या खाण्याकरता परमात्मा 2 हाताचा 4 हात जसा मधोकरीवाला आणखी जशी जोडी धरत असतो त्याप्रमाणे पत्राचा. आणि काय सपाटा लोक काय ते सगळे वैकुंठातली मंडळी उडायला लागली गरुडन काय सगळे म्हणलं देवा काय चाललेलं आहे? तुकोबारा म्हणायला लागले. म्हणलं आहे का असा पदार्थ तुमच्या? रुक्मिणीला सांगत होतो पक्वान कर म्हणून ती सुद्धा करेना. फक्त एकदाच विदुराच्या घरी म्हणलं खाण्याचा विदुरा घरच्या भक्तुनी खाण्या. आज म्हणलं आई साहेबाकडे गोळा असल्या प्रकारचा तुळशी जळू नाही का आणि तुका म्हणे मी जळ. तेव्हा असा प्रकारचा आहे दरिद्र तुकोबारायचं वर्णन आहे. म्हणलं हे तुकोबाराय कोण आहे? त्याच्या नावामध्ये शक्ती आहे. तुकाराम तुकाराम
नवमी का दसवीला आणखी भगवान आणखी आलेले होते. चला म्हणलं वारकरी वारी झाल्याशिवाय येत नसते. म्हणजे एकादशी झाली, द्वादशीच्या दिवशी म्हटलं चला की आता म्हटलं होळीचा सण आलेला आहे, कोणी येत नसते, होळी टाकून कुठं देणार. होळीचा होता नव्हता. आणि बीजेच्या दिवशी परमात्मा तुका आम्ही सकाळपासून येऊन गेला तो विमानी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाड झाला उभा तो वैकुंठाचे रंग बोलावितो. अजूनही सुद्धा तो गोवरा येत असतात. आपल्या भावाकरता सुद्धा आले, कानोबारायकरता सुद्धा आले. असा आणखी हा पूर्व अवतार. आणि त्या तुकोबराच्या या पूर्व अवतारामध्ये त्यांचं अमर कीर्ती राहावी म्हणून गात्याचे लेखक जर कोण असेल तर संताजी महाराज आहे. तुकोबराय गेले, पार्थिव देहाने गेले, मन गातात ठेवून गेले तुमच्या आमच्या उद्धाराकरता. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले, पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमचा आमचा उद्धार करण्याकरता हे दान देऊन गेले आणि समाधीमध्ये बसले. त्याप्रमाणे आणि संताजी महाराज जरी गेले तरीसुद्धा गाथेच्या रूपाने हे धन आहे. अशा प्रकारे त्यांचे उपकार आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर महाराज मने रामेश्वर भट द्विजा, मने रामेश्वर भट द्विजा, मने रामेश्वर भट द्विजा. मने रामेश्वर भट द्विजा, 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 मने भट द्विजा, मने रामेश्वर भट द्विजा, मने रामेश्वर भट द्विजा, मने रामेश्वर भट द्विजा. विष्णू नाम तुझा, तुका विष्णू नाम तुझा, धन्य तुकोबा समर्थ, धन्य समर्थ, धन्य समर्थ, धन्य समर्थ. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला
जेने के समर्थ धन्य 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 जेने के पुरुष समर्थ जय 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 विठ्ठल जय विठ्ठल पुरे